जो सभागृह नेत्याने जो विषय मांडला आहे, मला वाटतं आपल्याकडे जेवढ्या शाळा आहेत पहिलं त्याची फिजिबिलिटी चेक करावी, त्याचा संपूर्णपणे अभिप्राय घ्यावा की आज कुठल्या शाळेपासून आपण सुरुवात करू शकतो. आजचे जर मराठी मीडियमच्या शाळा आमच्याकडे पण आहेत, आम्हाला पण माहिती आहे की त्या चालू राहायला पाहिजेत, इंग्लिश मीडियम पण चालू राहायला पाहिजे. आम्ही तुमच्या मताशी सहमत आहे, त्या मताशी सहमत, पण आपल्या आता कुठे सुरुवात करतो. ऑलरेडी आपल्याकडे जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये पट वर्ग कमी पडतोय, म्हणजे मुलांना बसायला जागा कमी पडते. तर आपण फक्त आज धोरण घेतोय. तर मला वाटतं की तुम्ही आता आज कसं धोरण आणलंत ना, तुम्ही असं धोरण आणलंयत ना, तर पुढच्या महासभेमध्ये मी एकच मिनिट बोलतो, पुढच्या महासभेमध्ये परत धोरण आणा की या ठिकाणी इथे वर्ग एवढे आहेत आणि या ठिकाणी आपण इकडे अवेलेबिलिटी करू शकतो आणि इथे इंग्लिश मीडियम चालू करू शकतो. हे पहिले आपण आणतोय, तुम्ही धोरण आणताय, बरं चांगलं, आम्ही त्याला विरोध नाही करत. मराठी मीडियम ठेवून आता जसं यांनी सांगितलं तसं मराठी मीडियम ठेवून आता वर्ग कुठे चालू करणार, जागा आपल्याकडे अवेलेबल असायला पाहिजे. फक्त आपण काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण विषयवारी घेतो. मला प्रॅक्टिकली तुम्हाला आणायचं तर फक्त धोरण घेऊन नका ना, प्रॅक्टिकली कुठं सुरुवात करायचं ते या ठिकाणी प्रस्तुतपणे पुढच्या महासभेला आणा तुम्ही सर्व. या ठिकाणी स्पष्टपणे नमूद आहेत, या पुढचे महापालिकेच्या ज्युनियर केजीचे प्रत्येक वर्ग हे इंग्लिश मीडियममध्येच ॲडमिशन होतील आणि जे बॅच मागच्या वर्षी सुरू झालेले ते 10वी पर्यंत कंटिन्यूमध्ये मराठी जातील. यापुढे मराठी मीडियमचं ॲडमिशन फक्त ऑप्शन देणार घनसोलीच्या शाळेमध्ये. तसं असं कसं बोलतोय सर, म्हणजे मराठी मीडियम बंद करणार का? मराठी मी ऍडमिशन बंद करणार का? मराठी ऍडमिशन बंद करणार असं कसं आहे? मराठी ऍडमिशन असं कसं तुम्हाला महापौर महोदय पूर्णपणे मराठी माध्यम बंद करताय म्हणजे काय? मराठी असं कसं काय बंद करून देऊ? तुम्ही एका धोरण झालं काय? मराठी ऍडमिशन म्हणजे बंद करायचं. ज्याला मंजूर असेल त्याने हात वर करा. ठराव क्रमांक 13 सर्वानुमते बहुमताने मंजूर असं मी जाहीर करते. सदर विषयावर सभागृहाने सविस्तर विचार विनिमय करून मांडलेल्या प्रस्तावाचा सर्वांनी विचार केलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रूपांतरण 2026 बाबतचा प्रस्ताव सभागृहात मान्य असल्यानंतर धोरणात महानगरपालिकेची मंजुरी देण्यात येत आहे अशी मी घोषणा करीत आहे. हा निर्णय महानगरपालिकेचा धोरणात्मक निर्णय म्हणून स्वीकृत करण्यात येत असून तो तत्काळ प्रभावाने लागू राहील. सचिवांनी सदर निर्णयाची नोंद कार्यवृत्तात घ्यावी व आवश्यक ती पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठवावी.